डॉक्टर बघवत नाही ह्याच्या फोटोकडे, हिची शोकसभा करणार आहे आपण. हिचं ही वय आहे का जायचं? हा, कधी कधी तर देवाचा इतका राग. बजारत तुझ्यापेक्षा दुप्पट त्रास मला होता. या वाड्यात तिचा आवाज सतत ऐकू येतोय. असं वाटतं कुठून तरी पळत येईल, मला मिठी मारेल, मला म्हणेल डॉक्टर चॉकलेट द्या, माझ्या डोळ्यातलं पाणी पुसेल. बजा रडून रडून डोळ्यातलं पाणी सुद्धा आटलंय माझ्या. बजा बोल, गावात सगळ्यांना निरोप दिलास? हो, सांगितलंय सगळ्यांनी, येतील हळूहळू माणसं. ओरकून घेऊ कामात. चल. या बारीला हारलो बघ मी लपाछपीच्या डावात. प्रत्येक वेळेस तुला पाहिजेस अन्न तुला लगेच पुढकून काढायचं, पण या बारीला कुठे लपली असतो अशी मला गावना झाली अस. मी हारलो चिनू, तू ये ना ग परत. ना तुझ्या बरोबर भांडणार नाही, तुला चिडवणार बी नाही. फक्त तू परत ये. पप्पा तुम्ही सांगा ना तिला परत यायला. चिनू, मी सांगितलं होतं ना कोणाला काय बोलू नको म्हणून, पण नाही. लहान मुलं फार हट्टी असतात, ऐकतच नाहीत कोणाचं. गेलीच ना जग सोडून. असं म्हणतात 3 माणसं एखादी गोष्ट तेव्हाच गुपित ठेवू शकतात जेव्हा त्यातली 2 मेलेली असते. तू गेलीस, सोनू गेली, आता आपल्या तिघातलं गुपित कायम गुपितच राहणार. जेव्हा बघेल तेव्हा माझ्या माग लागलेली असायची. मावशी आपण हे करू, मावशी आपण ते करू. मावशी तुला पार्लरला सुट्टी असेल ना, आपण फिरायला जाऊ. मावशी तू माझी मम्मी का नाहीये ग? आणि माझी ताई मी सारखी म्हणायची तिला आईपेक्षा जास्त तर मावशीतच लळाय. मी जरा ओरडले ना लगेच तोंड बिंड वाकडं करून मला काहीतरी करून हसवायची, आणि मी रडायला लागले की येऊन माझे डोळे पुसायचे. शिनू बघ की ग मी किती रडते ग आता. ये ना पुस ना माझे डोळे. आणि मी लय रागवली ग तुझ्यावर. ये ना हसव ना मला. चिनू पिंकी अगं रडू नकोस ना, अशाने चिनूच्या आत्म्याला शांती कशी मिळायची? अगं पोरे, आता तू किती बी रडली तरी गेलेला माणूस काय परत येणार आहे का? आता तुला सावरायला पाहिजे स्वतःला. गप रडू नको. अगं तिला काहीतरी खायला द्या की, सकाळपासून नुसती रडतीये, काय बी खाल्लं नाही तिने. अगं आहे तू बी काय खाल्लं नाही, तू बी खाऊन घे ना काहीतरी. माझ्या ताईंनी दाजींनी किती जबाबदारीने माझ्या पाशी पाठवली होती, पण मी काय केलंय? मला ताई जमत तर जबाबदारी घ्यायला, मला तिला सांभाळता नाही आली. माझी ताई माझं तोंड बी बघायला माग ना, काय जसा तुकडा गेला ना तिचा. मी ठरवलं होतं मी लगीन नाही करणार, मी आयुष्यभर चिनूला सांभाळणार. अशी कशी सोडून गेली मला चिनू. तू बोलली होती ना मी घरी नाही जाणार म्हणून. मम्मी पप्पा भांडायचे बंद नाही झाल्याशिवाय मी घरी नाही जाणार. तू बघ की त्यांचं अख्खं घर सुद्धा झालंय ग चिनू. ये ना ग परत चिनू. नको ग नको रडू पोरी, आता कसं समजू तुला मी?
तुझ्या काळजाला एवढा मोठा खड्डा पडलाय ग, तो भरायला आता येळ लागणारच. पण हळूहळू आता तुला इसरायला पाहिजे. हा नको रडू नको. अनेक नावं असणाऱ्या माणसाची एकच फाईल. जैन साहेब. सर काय वॉरंट पुण्याचं पोरीचं असं जाणं जीवाला लय लागलंय बघा. नुसतं काहीतरी खाल्ल्याचं निमित्त झालं आणि पोरगी गेलीच की बघ. पोरगी लय चुनचुनीत होती काय हो, सगळ्यांना वेड लावून गेली. बजा सगळी तयारी झाली ना? वय झालं जमाय सगळं. गावातले सगळे आले? गावातले जवळपासचे आलेत, राहिलेले येतील माग. बरं मग कार्यक्रमाची वेळ झाली आहे, सुरू करूया. पण ती पिंकी नाही आली ना अजून बाहेर. ती आली की करू कार्यक्रम सुरू. रवीने पिंकी होय. पिंके रडू नको. अगं अशानं चिनूला बरं वाटेल का? अगं ती सगळीच किती हसवायची आणि तूच असं रडायला लागली तर तिला कसं वाटेल? तिच्यासाठी तरी शांत हो. अगं पिंकी, अगं चिनू असती तर शान्या माणसासारखं तुझं डोळं पुसलं असतं तिने. तू नको रडू म्हणली असती अगं. आणि तिला जर एवढा जीव लावायचा होता तर का असं सोडून गेली आम्हाला? का अशी वागली ती आमच्याशी? तिला भूक लागली असेल ना, ती पार्लर मध्ये एकटीच असेल. मला जायला पाहिजे. तिला 2-2 तासांनी खायची सवय. गप गप गप. देवा, हे काय पाप घडलं माझ्या हातनं? हे काय होऊन बसलं? माझा तरी जीव घ्यायचास, त्या लेकराला का मारलंस? बया, आता कशी माफ करू स्वतःला? रडू नको. पिंके, डिंपे, चला बाहेर. कार्यक्रमाची समधी तयारी झाली. चल चल बाहेर, माणसं आल्या ती. चल चल चला. चल. आजी, मम्मी, मम्मी, चल की बाहेर. मला नाही जमणार, तुम्ही जावा. अगं हे काय बोलतेस मम्मी? आपल्या चिनूचा कार्यक्रम आहे, ते पण आपल्या वाड्यात, आणि तूच नाही आली तर कसं वाटेल ते? चल ना. वाटू दे काय वाटायचं, तुम्ही जावा म्हणलं ना. अगं मंगले, अगं काय माणुसकी बिनुसकी हाय का नाही तुला? चल की गप. अगं मंगल, चल की. अगं तुला पण तिने किती जीव लावला होता. अगं तिच्यासाठी तरी चल. मम्मी, तू काय न झालीस? काय विचारते आम्ही? नाहीये ना तुझ्याकडे उत्तर? तर चल ना मग. मला नाही सहन होणार हे सगळं, तुम्ही जा म्हणलं ना. असं कसं सहन होत? चल, मी आहे ना, मी आहे. चल मम्मी, मी आहे ना. अगं पिंकी, शांत हो तू. आपल्याला काय आता ही बदलता येणार आहे वय?
आपली चिनू आपल्याला सोडून गेली हे आपल्याला पचनी पडणं लय अवघड आहे, पण ही घडलंय ते आपल्याला मान्यच करावं लागेल, स्वीकारावं लागेल, कारण त्याला काही पर्याय नाही. आज ह्या एवढ्याशा पोरीची शोकसभा आपण इथं भरवली. माझ्या मनाला तर पटना झाले, पण गावातल्या लोकांना नम्र विनंती आहे, शांत चित्तानं डोळे झाकून तुम्ही आपल्या चिनूला श्रद्धांजली व्हा, म्हणजे त्याच्या आत्म्याला शांती लाभेल. आपल्या गावचे सरपंच आज या ठिकाणी अत्यंत दुःखद अशी घटना घडलेली आहे. एक छोटासा जीव जो कालपर्यंत आपल्यामध्ये हसत खेळत होता तो अचानक आपल्याला सोडून गेलेला आहे. चिनू काही माझी कुणी नव्हती, माझी तिची ओळख बी नव्हती, पण मला एवढंच कळते हे तिचं जाण्याचं वय नव्हतं. हे डोंगरा एवढं दुःख सहन करण्याची ताकद तिच्या कुटुंबामध्ये देवाने द्यावी. नाही मी जास्त नाही बोलत. नाम्या मी तसा एकटाच आहे, माझं कोण नाही, एकटाच राहतो. म्हणून मग माझ्याशी कोणी बोलायला आलं ना तर मी त्याला आपलं करून टाकतो. तसंच माझं आणि चिनूचं नातं आहे बघा. मी डॉक्टरांना भेटायला यायचो ना तेव्हा वाढतच असायची ती. एकदा तर मला म्हणली की तू हे पांढरे कपडे घालतो, पांढरी चप्पल घालतो, खराब नाही होत, केस काय एवढे वाढवलेत, पिंकी मावशीकडून कापून घे. ती लगेच अशी माणसं जोडायची. पण बघा ना आता ती आपल्या सगळ्यांना सोडून गेली. चिनू आता कोण म्हणाल ग सुरुवात तू काय करतेस, तुला मदत करू का, काय बाया माणसं आहेत असं अगं कोण म्हणाल ग. अगदी पोकत्या माणसागत ग तू बोलायची, सगळ्या गोष्टी मला सांगायची. आता कोण सांगणार गोष्टी मला. ये ना चिनू, चिनू ये ना ग माझ्याकडे. चिनू आहे अगं आवर ना तू, स्वतःला नको ना रडूस. चिनू बघ ना सर्व आजी तुला आवाज देते. आता तरी ये ना ग, माझं तर कधी ऐकलं नाही. मी तुला नाही ओरडणार परत, पण असं नको ना करू. पिंके शांत हो. अगं जी झालंय ते आता बदलता येणार नाही. आपली चिनू नाही येणार परत. तू सांभाळ स्वतःला. गपरडू नको बाई. सोन्यासारख्या चांगल्या हसत्या खेळत्या पुरीचं गा विषय संपवलं. जी किरडी काढली त्याची त्याचा मुडदा बसवला लवकर, त्याची झाली तरकड. त्या किरडीचा बोडला बापू त्याच्या. ज्याने माझ्या चिनूचं हे असं बरं वाईट केलंय ना, तो कडप कडप पडून नरकात 7 पिढ्या सडेल तो. त्याचं कधी चांगलं होणार नाही. अगं चिनू तू फिरायला जाणार होतीस की ग, आणि कुठं काय एवढ्या लांब एकटीच फिरायला गेलीस ग चिनू. ए चिनू ये ना ग चिनू लवकर. आहे अगं नको ना ग रडू. ती चिनू गेलेली काय परत येणार आहे का. आता तिच्या बगैरच राहायची सवय केली पाहिजे आपल्याला.
मी आपल्या गावचं देव माणूस, जगात हळवा मान, ज्याला चिनूच्या जाण्याचं सगळ्यात जास्त दुःख झालंय, त्यांना विनंती करतो की 2 शब्द डॉक्टर. आज चिनू आपल्यामध्ये नाहीये आणि आपण तिच्या शोकसभेसाठी जमलोय. ही गोष्ट सहन होत नाहीये मला. फार कमी वेळात चिनू सोबत एक वेगळं नातं तयार झालं होतं माझं. मी खूप हळवा आहे. माझ्या आयुष्यातून असं कोणी निघून जाणं सहनच होत नाही मला. मला आजही असं वाटतं चिनू कुठेतरी पळत येईल, मला मिठी मारेल, मला काही प्रश्न विचारेल. खूप जीव होता हो तिचा माझ्यावर. देवा, तू खूप चुकीचं वागलास माझ्या चिनूशी. खरं तर चिनू मला मुलीसारखी चिनू माझ्या मुलीसारखी होती. तिचं हे निघून जाणं मला आवडलेलं नाही. मी सहन करू शकत नाही. एवढं बोलून मी थांबतो. अख्ख्या गावाला चिनूची ओळख जिच्यामुळे झाली ती म्हणजे चिनूची मावशी पिंकी. 2 शब्द बोल. नाही. अगं बोललं की मोकळं होतंय. बोल बोल. चिनू, माझ्या ताईला जेव्हा चिनू झाली होती ना, तेव्हा तिच्या आईच्या आधी मीच तिला हातात घेतली होती. अशी अशी दुपटात गुंडाळून माझ्याकडे दिली होती त्यांनी. आणि आई म्हणायच्या आधी ना ती पहिली मावशीच म्हटली होती. तिला असं व्हायचं मी केव्हा जाऊन तिला भेटते. मागच्या बारीला मी गेले होते ना, तेव्हा माझ्या माग लागली होती, मला घेऊन चल. मावशी, मम्मी पप्पा लय भांडतात, मला भीती वाटते, मला घेऊन चल ना तुझ्या बरोबर. मी माझ्या ताईशी तिला भांडून इकडे घेऊन आले होते. तिच्या बरोबर ना दिवस कसा जायचा तेच कळायचं नाही. येता जाता सगळ्या लोकांच्या नकला करून दाखवायची, तोंड वाकडं करून करून डान्स बी करून दाखवायची. हसवता हसवता कधी रडून गेले तेच कळालं नाही. मी माझ्या जबाबदारीवर आणलं होतं ना तिला. मी नाही सांभाळू शकले. चिनू, मला माफ कर. मला नाही जमलं तुला वाचवता. मला तुला वाचवता नाही आलं. चिनू, शांत व्हा तुम्ही. तुमच्या मनात आता काय चाललं असेल हे समजू शकतो आम्ही सगळे. चिनू अतिशय गुणी मुलगी होती. आपण तिला कधीच विसरू शकणार नाही. तिच्या आठवणी कायम आपल्या सोबत असते. सुरुवातीला चिनूचं जाणं हा मला अपघात वाटला, पण तपास केल्यावर समजलं की तो अपघात नसून घातपात. चिनूला मारून टाकण्यात आलंय, खून केलाय तिचा. आणि ज्यांनी कुणी हे केलंय तो सुटणार नाही माझ्या हातून. हे काय बोलताय तुम्ही? चिनूला मारलं? चिनू काय सोनू काय या दोघींचे खून झाले. सोनूनं आत्महत्या केलेली नाहीये, तिला मारून टाकण्यात आलं. आणि या दोघींचा खून करणारा माणूस आहे या गावात.
आणि त्या नराधमाचं नाव आहे अजित कुमार देव.